कॉन्शियसनेसची दुसरी डेफिनेशन आहे हेल्थ आहे प्युअर आहे. प्युअरनेस माझी गाण वाटलेली लिटरली एंड ऑफ द डिस्कशन मध्ये, जिथं माझा पेन संपला लिटरली 2 पेन संपून टाकले, पुरे नाही अर्धे अर्धे होते. तर कॉन्शियसनेस इज ऑल द पॉसिबिलिटीज engaging with themselves. की एक पॉसिबिलिटी होती, एक गोष्टीची असण्याची पॉसिबिलिटी आणि दुसऱ्या गोष्टीची असण्याची पॉसिबिलिटी, आणि ते इंगेज होऊ राहिले एकमेकांसोबत, अँड दॅट इज कॉन्शियसनेस. ठीक आहे, की लाईक ती बॉडी आहे आणि बॉडीला मूव्ह करण्याची पॉसिबिलिटी होती, बट विदाउट द ब्रेन इट वॉज नॉट पॉसिबल. And the brain had the possibility, had the ability to make the body move, but brain स्वतः नाही move करू शकत. Now your brain, your body, they become a total like human body, and now thoughts arise out of nowhere, out of brain working, but the possibility of any thought arising was always there, but now one of the possibility arise, and it came to your mind and you acted upon it. So that possibility engaged with another possibility, which engaged with another possibility, and now you as a whole person, a bundle possibility, you engaged with another something like action करू राहिला, कोणत्याही गोष्टीवर करू राहिला ना, की लाईक तुला कोणातरी झापड मारली, तर झापड मारणं वॉज अ पॉसिबिलिटी which was always there, but you now did it and you now witnessed it. हे मी तुला सांगितलं होतं किंवा हे तू मला पहिले बी सांगितलं होतं, तू मला पहिले बी सांगितलं होतं. मी तुला सांगितलं बी होतं किंवा मी आणि माझा एक मित्र आहे तेजस, आम्ही 10वीत असेच विचार करत जाऊ किंवा असे प्रत्येक पॉसिबिलिटीचे प्रत्येक पॉसिबिलिटी पासून प्रत्येक युनिव्हर्स तयार होत असणार. समजून राहिलं का? किंवा जर आता असं होऊ राहिलं, पण जर असं झालं असतं तर इकडे एक युनिव्हर्स क्रिएट झाला. बरोबर, आता जा लागते जरा 10-15 मिनिटं आले चालते म्हणजे आता 4:30 लोक करायचं आता 4-15-20 लोक येतो. अशी प्रत्येक पॉसिबिलिटीचा प्रत्येक युनिव्हर्स असणार आणि तशाच एका युनिव्हर्स मध्ये आपण असं होऊ शकतो असं मला वाटतं. ठीक आहे, पण ते एक्सपान्शन ऑफ आयडिया झाली गोष्टी, बट नाही तर लाईक बेसिकच हाच वाटतो की लाईक पॉसिबिलिटी आहे, तर प्रत्येक गोष्ट एंगेज होऊ राहिली दुसऱ्या गोष्टीसोबत. ठीक आहे, लाईक तू आहेस, बट देर इज नो वन डुईंग इट ॲट ऑल. Everything just happening. प्रत्येक possibility is engaging with each other, and this is just happening at pure. Just molecules integrating, matter, particles and matter just happening, engaging and just forming new things and the possibility. आणि असं आहे की ज्या सध्याच्या लेवलवर जितक्या सगळ्या पॉसिबिलिटीज इंगेज व्हायला आहेत आणि त्यानं जे जे क्रिएट केलेलं आहे आणि त्या क्रिएशन थ्रू ज्या पॉसिबिलिटी अजून इंगेज व्हायला आहे, क्रिएशन वॉज नेव्हर देअर, इट वॉज ऑलवेज डिस्कवरी. Creation is like out of nowhere काहीतरी काढलं, होत नाही शकत. The possibility of it happening, creation was always there, and you just bundled up the possibilities and you just made it happen. That's not creation, that's just mindful discovery, like bundling up. ठीक आहे, तर सध्याच्या मुवमेंटवर जेवढ्या बी साऱ्या पॉसिबिलिटीज आहेत त्यानं एकमेकांसोबत जितके बी कॉम्बिनेशन बनवेल असतील, जितक्या बी टाईपने एंगेज व्हायला असतील, त्यांना सध्या जे वर्ल्ड बनेल आहे, दॅट इज करंट कॉन्शियसनेस. लाईक द होल कॉन्शियसनेस ऍज अ ऑल, ते तुझ्या थ्रू बी विटनेस करू राहिला. कॉन्शियसनेस विटनेसिंग कॉन्शियसनेस ऍट ऑल. समजून राहिलं? यू आर नॉट विटनेसिंग कॉन्शियसनेस, यू आर नॉट विटनेसिंग द वर्ल्ड. The consciousness is witnessing consciousness through this body, this mind, this speech at all. There is no you. You are not mind. Your mind, your body. You are not your thoughts. Thoughts are just arising. Body just moving. Mind is just working. Everything is just happening, like just suchness of being. Like every being, every possibility is just engaging with another possibility, and we can like say consciousness engaging with consciousness. But your mind just is wired in such a way की त्याला वाटते की तो विटनेस करू राहिला कॉन्शियसनेसली.
की वर्ल्ड चालू राहिलं बट मी त्याच्यातला नाही, मी ते विटनेस करू राहिलो. की लाईक तुला माहिती आहे गाड्या चालू राहिल्या तर तुला वाटलं तू ते पाहू राहिला, तू पाहू राहिला की लोक चालू राहिले, तू पाहू राहिला की ते गाड्या चालू राहिल्या, पण तू हे विसरून चालला की यू आर ऑल्सो वन ऑफ द लोक की तू जो चालू राहिला. ठीक आहे, पण वर्ल्ड माइंडली इल्युजनच आहे की भाई आपण विटनेस करू राहिलो गोष्टी. लाईफ इज कमिंग ऍट अस, नॉट फ्रॉम अस. फ्रॉम अस इज लाईक कॉन्शियसनेस विटनेसिंग द वर्ल्ड थ्रू यू, थ्रू दिस बॉडी. So you cannot like हे आयडिया पकडशील तर तुला विटनेस तुला पॉइंट आउटच नाही करते की who are you at core. Like your thoughts are arising, body is just moving, mind is just working. All possibilities combined, you think you are. You are just the combination of a possibility. Like the term I, that I is also a result of all the possibilities combined in perfect way, maybe. हे मी प्रत्येकाला सांगत राहतो की बा एक जो माणूस आहे तो लहानपणापासून जिथपर्यंत आला तो रिझल्ट आहे त्याच्या सराउंडिंगचा. ते सगळं त्याच्या बिहेवियर मध्ये, त्याच्या कॉन्शियसनेस मध्ये वायर होत गेले आणि तो तसा बनला आज जसा आहे. तेच बट याला कॉन्शियसनेस वाल्या टर्म्स मध्ये काढून टाकू आता आपण याला की भाई कॉन्शियसनेस आहे प्रत्येक गोष्ट. लाईक कॉन्शियसनेस इज नॉट अन ऑब्जेक्ट ॲट ऑल. समजू राहिलं? It is the engagement of all the objects, just the happening, just the whatever it is created through the engagement. Created is another possibility. Possibility झाल्या तिसरी बनली, तीन जोडल्या चौथी पाचवी बनली, असं पुरे युनिव्हर्स ॲज अ पॉसिबिलिटी बनवून जे सध्याचे कंडिशन मध्ये जे परफेक्ट प्रेझेंट स्टेज आहे, प्रेझेंट स्टेज ऑफ कॉन्शियसनेस, लाईक प्रेझेंट स्टेज मध्ये जेवढे बी डेव्हलपमेंट किंवा जेवढं बी प्रोग्रेशन व्हायला सगळ्या पॉसिबिलिटीज मिळून, दॅट इज कॉन्शियसनेस. आणि ज्या गोष्टी आता होईल नाही आहेत, ज्या पॉसिबिलिटीज अजून डिस्कवर होईल नाही आहेत, ते होत आहेत, पॉसिबिलिटी तर आहेत ना, बट ते डिस्कवर नाही आहेत. दॅट इज व्हॉट वी आर कॉलिंग एज कॉन्शियसनेस नॉट विटनेसिंग or not has not witnessed it yet. कॉन्शियसनेस ॲज अ गोल. बट आपण त्याला असं नाही इमॅजिन करू की ते एक मेश आहे, एक गोल आहे. नाही आहे, तो जस्ट एक एंगेजमेंट आहे. मी ते असं बोल राहिलो, हे बी तर कॉन्शियसनेस आहे. दिस इज वन bundle of possibilities engaging with another bundle of possibilities, and this is our consciousness. This is what I was talking about की like दोन लोक thoughts exchange करू and they reach a consciousness level. That is like poetic झालं ते थोडंसं, but still ते थोडंसं व्हॅलिड होऊ राहिलं कारण की दोन पॉसिबिलिटीज एंगेज होऊ राहिल्या. दॅट इज लाईक स्ट्रेट व्हॅल्यू. इट इज नॉट की लाईक एक वर्ल्ड आणि त्याच्या अंदर तू फेकला गेला आणि कॉन्शियसनेस मध्ये आला. ते बी एक थॉट प्रोसेस असू शकते की लाईक तू सध्या जिवंत आहेस तर इट इज बिकॉज ऑफ सम लाईक की तू ब्रीथ करू राहिला. ब्रीदिंग वॉज वन ऑफ द एंगेजमेंट, लाईक युअर बॉडी इटिंग, डायजेशन, अँड दिस वॉज ऑल प्रत्येक गोष्ट एक एक सॉर्ट ऑफ एंगेजमेंटच आहे. एंगेजमेंट कॉन्शियसनेस, एंगेजिंग विथ कॉन्शियसनेस. समजून घे, तू मरशील ते बी एक एंगेजमेंट आहे. तुझा जो सेल्फ ऑफ बिलीफ आहे की मी मेलो तो मी बी मरून जाईल, ती बॉडी बी टपून जाईल. बट ते जे पॉसिबिलिटी होती ना, जे तुले रन करू राहिली, ते जे एंगेजमेंट होत्या ज्या तुले रन करू राहिल्या, त्या तुले जन्माच्या आधीपासून होत्या आणि तू मेल्याच्या नंतर बी राहतील. जे पॉसिबिलिटीज तुले रन करू राहिल्या, ते थॉट्स तुले रन करू राहिले, तेव्हा माइंड तुले रन करू, या सगळ्याचं कॉम्बिनेशन तुले रन करू राहिले. ठीक आहे, आता तू ब्रीथ करू राहिला, तो द ब्रीदिंग ऍज अन एंगेजमेंट वॉज ऑलवेज देअर. की श्वास घेणं, अंदर बाहेर सोडणं, हे तू नव्हता त्यावेळेस बी कोणी ना कोणी असतं तर ते करू शकलं असतं. ठीक आहे, तू थिंक करू शकू राहिला, तू नव्हता त्यावेळेस बी थिंकिंगची पॉसिबिलिटी ऑलवेज होती. आपण म्हणतो ना पॉसिबिलिटी इज ऑलवेज देअर, तर दिस पॉसिबिलिटी इज ऑलवेज देअर अँड नाव दिस पॉसिबिलिटी इज बिंग विटनेस्ड बाय द कॉन्शियसनेस थ्रू यू. ठीक आहे, बट जर तू नसता बी तरी कोणाच्या दुसऱ्या थ्रू कॉन्शियसनेसने ते गोष्ट विटनेस केली असती. ब्रीदिंग ऍज अन ऍक्टिव्हिटी कॉन्शियसनेस दुसऱ्या माझ्या बॉडी थ्रू विटनेस केली असती. आता त्या बॉडी थ्रू विटनेस करू राहिली. सध्या जे जिवंत आहे त्याच्या बॉडी थ्रू विटनेस करू राहिली. तू मेला तरी बी ते विटनेस करेल कोणाच्या दुसऱ्या थ्रू. आणि तू ज्यावेळेस जिवंत नव्हता त्यावेळेस बी ते गोष्ट होती. जर त्यावेळेस नसती तर मे बी ते पॉसिबिलिटी विटनेसच नाही केलेली ऍट ऑल. लाईक राईट ब्रदर्सनं एरोप्लेन डिस्कवर नव्हतं केलं तर पॉसिबिलिटी तर ते जिवंत असायच्या ते मेल्याच्या नंतर बी होती, जिवंत असायच्या आधी बी होती. पॉसिबिलिटी पण त्याच्या आधी बी होती. त्यानं जस्ट ते विटनेस करून दिली कॉन्शियसनेसने की बाई एरोप्लेन, ते त्याची क्रिएशन झाली. क्रिएशन इज लाईक डिस्कवरी. ठीक आहे,
तू बी तुझ्या लाईफ काय गोष्टी केल्या असतील, तू पोएम लिहिल्या, ह्या पोएम कोणी दुसऱ्यांना नसतील लिहिल्या, ह्या तू नाही लिहिल्या, बट ही पॉसिबिलिटी ऑलवेज होती की अंश ये आणि त्याने लिहिली असते पोएम. तर मी हे म्हणून राहिलो की भाई तू मेल्यावर बी तुझ्या ज्या पॉसिबिलिटी ज्या तुला रन करू राहिला, ज्या सेट ऑफ पॉसिबिलिटी ज्या तू रन करू राहिला, तू विटनेस करू राहिला, ह्या तू मेल्यावर बी राहतील आणि तू जन्माच्या आधी बी होत. सो लाईक यू आर नॉट बॉर्न इन टू दिस वर्ल्ड, लाईक यू आर नॉट गोईंग, लाईक तू असं नाही की तू आला आणि तू गेला. यू वेअर ऑलवेज देअर, यू विल ऑलवेज देअर, बट तो यू आहेच नाही. ते सगळं कॉन्शियसनेस. तू आता आपण सध्या जस्ट ते टर्म समजून घ्यायसाठी ती यू म्हणून राहिलो. त्या टर्मला म्हणजे कारण की सगळ्या दिस इज टर्मला लाईक लँग्वेज लिमिटेशन. हा काही लँग्वेज मध्ये सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्ब असते. सब्जेक्ट डज समथिंग, समथिंग इज अन ऑब्जेक्ट, डज समवन इज द डूअर. ते सगळं एवढ्या सगळ्या प्रोसेसचा एक आपण त्या एवढ्या सगळ्या प्रोसेसला एक टर्म देऊ राहिलो की ते यू आहे. यू लाईक ऑल द पॉसिबिलिटीज इज यू, दॅट यू वॉज ऑलवेज देअर. That you is now witnessing another you through this body, and now when this body will die, you will always still be there witnessing another you through another you. आणि मग मला कांडगाव म्हटलं रात्री मी 2 वाजता लिहून ते रात्री मग एकदम थॉट आले बुद्धाची की भाई ते बी तर पॉसिबिलिटी आहे ना, ते बी तर मग एक्झिस्ट करू शकते. मग माझ्या पूर्ण डोकं मॅड झालं ना, युनिव्हर्स मध्ये एवढं मोठं आहे आणि किती हजारो पॉसिबिलिटी आहे आणि मी काही करू नाही शकत. समजून ना तुम्ही, काऊन नाही काही करू शकत, कारण मी डुअर आहोत नाही ना, लिमिटेशन मी आहोत नाही, ते समजा तुले समजून ना तुले की मी जर म्हणून राहिलो की हे मी करील, मी हे करील, पण मी तर नाही, तेच नाही आहे ना. हेच तर ते बस हा माइंडच थिंक करू राहिला की मी आहो, माझा माइंड थिंक करू राहिला की माझा माइंड आहे. मी तर नाही, एक ब्रेन आहे तिथं तो काम करू राहिला, तो ना तेच तर भाई, तो सेन्स बनवायचा पाहू राहिला गोष्टी. आणि मग माझ्या वाटली की भाई काही करू तर नाही शकू राहिला, लाईक पॉवरलेसनेस फील झाली म्हणजे एका म्हणण्यासाठी की भाई रॅन्डमच आहे. मग की लाईक हजारो पॉसिबिलिटी असतील, मग अर्थ बी आहे, मग युनिव्हर्स ऍट ऑल बी आहे, अजून काही एंगेजमेंट असतील जे आपल्यापेक्षा पॉवरफुल असतील. ऍज अ ह्युमन बॉडी आपण जेवढं कॅपेबल आहोत त्याच्यापेक्षा पॉवरफुल काही गोष्टी असतील. लाईक तू स्वतःच एक रोबोट बनवून टाक. हे जे गांड तुझी फाटली, हे गांड नाही फाटण्यासाठीच गॉड ऍज अ स्टान्स, आत्मा बी म्हणू शकतो. आत्मा बरोबर आहे. कॉन्शियसनेस इज द गॉड. परमात्मा इज कॉन्शियसनेस, की लाईक दॅट इज परमात्मा अँड विच विटनेसिंग द वर्ल्ड थ्रू दॅट आत्मा इज आत्मा. बरोबर आहे. दॅट सॉर्ट ऑफ थिंग भाई. असं ते मग माहिती त्यामुळे गांड फाटली की भाई मग तर भाई काही आहेच नाही ना, मग ते एक्झिस्टन्स नाही तुमचं. मग काय लाईक मी आता मेलो तरी मी नाही, काही फायदा नाही. मी जिवंत आहो तरी मी म्हणजे काही सेन्स नाही बनवून राहिल्या गोष्टीला. मी जिवंत नव्हतो त्यावेळेस बी होतो, मी मेल्यावर बी आहो, आणि मे बी मी रिवर्थ बी घेईल सेम पॉसिबिलिटीज ना. बट आपण बट इथे एक सटल अजम्पशन आपलं हे आहे की सध्याच्या पॉसिबिलिटीज चालू राहिला तो पॅक ऑफ पॉसिबिलिटीज ऑलवेज देअर होता. हा आपला सटल अजम्पशन आहे की तू जिवंत होता त्याच्या आधी बी तो पॅक ऑफ पॉसिबिलिटी पॅक तसाच होता. बट हे बी तर इल्युजन आहे ना, तो पॅक स्प्रेडेड बी तो होता. बरोबर. लाईक थॉट वॉज कुठेतरी दुसरीकडे पडेल, बॉडी ऍज अ इन्कार्नेशन, लाईक ऍज अ स्पर्म्स, लाईक जसं बी तू राहिला ते पॉसिबिलिटी वॉज अनदर सेट ऑफ थिंग. ते बिहेवियरल, तुझी सोसायटी, तुझी आयडेंटिटी जे बनून राहिली ते बी एक हॅपनिंग आहे, ते एक वेगळी गोष्ट आहे, ते अनडिफाईंड आहे, लाईक लेस स्कॅटर्ड आहे ते. रॅन्डमली ते तू याच्यात कन्व्हर्जन तू बनला, बरोबर, आउट ऑफ नो वेअर. रॅन्डमली तू कॉक्रोच बी बनू शकला. ठीक आहे, बरं आहे ना. बट तू आपण म्हणू मी तर नाहीच. हा मग मी तेच म्हणणार, मी तुला ते सध्याच म्हणणार की तू जे म्हणून राहिला आपण हे बी लँग्वेज लिमिटेशन आहे की आपल्याला जस्ट एक्सप्लेन करायसाठी. हे तू हे चुकीचं आहे ना. आता हे मी ना म्हटलं मी नाहीच आहो, हे कुठून म्हटलं? एवढं सगळं आपण बोललो, सगळ्यात पहिले तुला मला हेच गोष्ट सांगितली. सिंग झालं मी, पण ते तूवर बी मी तू ते लँड झालो. तर ते भाई दोन्ही गोष्टी सिंग होऊन गेल्या रॅन्डम. तेच दोन थेरी सोबत प्रूव्ह झालं काय. तेच पण माही गांड गंदी फाटली बाई. रात्री डाळ लाईट बंद करून पडेल तर मी भूताला जायचं गाठ पाठवायची. असं नाही की एका स्पेसिफिक ऑब्जेक्ट मुळे भूत आलं तरी मला तर काही करूच नाही शकत की मी आहोत नाही बॉडी. बट
स्टील तू तरी बी विटनेस तर करू राहिला माइंड हा. तरी देर इज अ इल्युजनल यू हम्म. दॅट इज विटनेसिंग समथिंग हम्म. अँड दॅट यू इज स्केअर्ड ऑफ गोस्ट हम्म. नॉट एंगेजमेंट स्केअर राहील त्याला इमोशनल नाही ते तर न्यूट्रल आहे. दिस इज लाईक कॉन्शियसनेस is engagement of possibilities in many ways. There, it has witnessed infinite possibilities, and yet another infinite possibilities are yet to be witnessed by the consciousness. So now we witness consciousness ने तो subjective term मध्ये भी समजू शकतो की my consciousness हे आहे, मी हे witness केलं. But subjective term मध्ये समजणं is a illusion कारण की subject आहेच नाही. There is no subject. No object, just the verb happening. लँग्वेज लिमिटेशन आहे कारण लँग्वेज बी ह्युमन कॉन्शियसनेस ने डेव्हलप केलेलं आहे. कॉन्शियसनेस आधीपासून होती बट ह्युमन कॉन्शियसनेस लँग्वेजच्या क्रिएशन पर्यंत पोहोचायला वेळ लागतो. Therefore that limitation is there. अजून हे पुढे आहे पण मग स्ट्रॉंग गोष्ट तेच होती नंतर एंडिंगच आहे तेच आहे. There never was a self. The I is another happening. You may right now be thinking that you lost the self, but remember there was never a self. There was never. Just suchness. Suchness to Buddhist word. Suchness was like hona. Suchness is which is was hona. Happening is also hona. ते ब्रह्मकुमारी बी हेच सगळं सांगते का मला असं वाटू राहिलं पाहा लागेल. पण ते ब्रह्मकुमारी नाही माहित का तुला? बाई का सिस्टर ब्रह्मकुमारी ते पांढरे कपडे घालते का बुट्यासोबत बसते ते पाहा लागेल. मला वाटते ते हेच सगळं म्हणते बुद्धिझमच आहे वाटते ते. हे तर बुद्धिझम बी नाही पण ते आत्मा परमात्माच्या गोष्टी करते. हे हिंदुइझम प्लस बुद्धिझम आहे कारण की कॉन्शियसनेसले एक स्टान्स देणं हे हिंदुइझम नाहीये. स्टान्स न देणं हे बुद्धिझम आहे. बट कॉन्शियसनेसला एक्सप्लेन करणं हे हिंदुइझमचं काम आहे. बुद्धिझमनं कधी कॉन्शियसनेस एक्सप्लेन नाही केली असं लाईक जेवढं मला माहिती आहे त्यानुसार त्यानं सेल्फलेसनेस आणि सफरिंग काऊन आहे एंड ऑफ सफरिंग कशी असतो ते एक्सप्लेन केलेलं आहे. हिंदुइझम इज मोर इन टू कॉन्शियसनेस आणि त्याने एक स्टान्स देऊन टाकलेला आहे त्या गोष्टीला की एव्हरीथिंग इज लाईक द बिईंग होती प्रत्येक गोष्टीची बट ते बिईंग आली काऊन तर ते गॉडमुळे आली. लाईक त्याला ते अनअँकर्ड वर सोडताच नाही आलं त्याला ती हवेत सोडता नाही आली ती गोष्ट. मी फक्त बोलून टाकलं विदाऊट एनी रेस्टिंग पॉइंट त्याला ते नाही बोलता आलं त्याने ते मग गॉडवर टाकून दिलं. गॉडवर टाकणं वाला ऍक्ट आहे त्याला रिफ्यूज करते बुद्धिझम लाईक नो स्टान्स बट कॉन्शियसनेस बिग मॅटर्स नाही करू काय आपण दोन पॉसिबिलिटी कंपेअर करू या गोष्टी